ते असायची की चला एक सिंगल देऊ आणि जास्तीत नॉन ट्रॅकला सचिनला कसं ठेवता येईल. ज्योतिबा पाटील हवेच आक्रमक आणि षटकाराने खातं खोललं ज्योतिबा पाटीलने. फुल टॉस पे बन गए बॉस और ये 6 रन. आणि पलीकडे अगदी आपण पाहतोय म्हणजे या ठिकाणी महिला कक्ष स्पेशल आहे. मला वाटतं शनिवार रविवारसाठी तो दिवस राखीव असेल जिथं खूप मोठ्या प्रमाणात आपण गतवर्षी सुद्धा पाहिलं महिला कक्ष जो बनवला आहे आणि महिला वर्ग सुद्धा स्पर्धेसाठी उपस्थित राहतो. तिकडे केलेला हा षटकार निश्चितप्रमाणे. गोलंदाज तयार सुशांत. सुरेख फटका ज्योतिबा पाटील आणि इथं परत एकदा समोरच्या बाजूला आलेला हा खणखणीत षटकार 6 रन. ओव्हरपिच चेंडू जेवढे पडले गेले त्या प्रत्येक ओव्हरपिच चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार सातत्याने ज्योतिबा पाटीलने घेतलेला. त्याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर सागर महाडिकने घेतलेला आहे. त्याच्या अगोदर सूरज आडनेकने घेतलेले आक्रमक फटके. या केंद्रावरून मी समालोचक विजय बागातर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. हा आवाज असायचा. हो 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 हो. इथे ज्योतिबा पाटील इथे या स्पर्धेतला रिवतचा सगळ्यात दूरवरचा षटकार आहे आणि दरम्यानच्या काळात इथे रेकॉर्डच्या जवळपास पोहोचलेला संघ आहे. 100 रन कंप्लीट 102 102 धावा 102 धावा. दुसरं 100 धावा. काल जिम्नॅशियम इचलकरंजी आणि आज 80 स्पोर्ट्स तानाजी. हो 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 हो. ओव्हरपिच चेंडू आहे लॉंग ऑनला आहे आणि या स्पर्धेतलं रेकॉर्ड मोडलं गेलं 103चं. आता धावफलक 108 108 108. दोन षटकार लागोपाठचे इथे ताना उपस्थित व्हायचं. महेंद्र शिवशरण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मागच्या वर्षी जर आपण पाहिलं तर खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संग्राम पाटीलचा चुकीचा फटका आहे का. क्षेत्ररक्षक खूप दुरून प्रवास करतोय. खूप चांगलं कौतुक करावं लागेल. चांगला टिपलाय झेल. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि हा आलाय अप्रतिम झेल. संग्राम पाटील 4 षटक मैदानामध्ये फलंदाजी करत होता. असं वाटलं होतं की कदाचित हा खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय ज्योतिबा तयार आहे, अनिकेत तयार आहे. यावेळेला आतमध्ये आणलंय चेंडूला बॅटची कडा प्लेड ऑन झालाय आणि चेंडू आतमध्ये येऊन दांडी 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 गुल केली आहे. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. अनिकेत मानेची खेळी संपुष्टात आणली आहे. चांगली गोलंदाजी ज्योतिबाची. अनुभव आता मात्र पणाला लावलाय. मोहामध्ये अडकवलं गेलं. या अगोदर फुल टॉस चेंडू टाकला आणि त्यानंतर थोडा साकूट टाईपचा चेंडू ओरपिच बनवण्याचा प्रयत्न झाला अनिकेत मानेचा. मात्र चेंडू बॅटला चुकून बॅटची आतली कडा घेऊन जनता हॉटेलचे मालक त्यांचे सुद्धा मनपूर्वक स्वागत आणि आभार. पवन कळेकर या दरम्याने पवनजी आपलं स्वागत होत आहे षटकारांनिशी ज्योतिबाच्या बॅटमधून. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं. चंदू सर बऱ्याच वेळा आम्ही चांगलं बोलतो म्हणून आमचं कौतुक होतं पण एवढं सुमधूर बोलणं असलेले हॉटेल मालक पवन कळेकर आपलं सुद्धा स्वागत. तर या ठिकाणी काही आक्रमण आणि सिंगल डबलची देखील गरज आहे. यावेळेला पहा आक्रमण तर करताना पाहायला मिळाले. हवाई हल्ला केलाय. पाहूया बॉल किती लांबवर जातोय. वा जबरदस्त हिट. बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. या वेळेला बॉल ओव्हर पिच केला. चुकीला माफी नाहीये. अगदी रडार मध्ये होता आणि ज्योतिबा सांगतायत एक मोठा स्ट्रोक. हो मी आहे, मी करणार. ही फायनल आहे. आज नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. आणि बादल सर एक मोठा हॅलो हॅलो चेक. स्पर्धेच्या ठिकाणी ज्यांची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण मैदानाचा कालापायट झाला, असे सगळ्यांचे आवडते लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्याचे माजी गृहचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. खरं तर विनायक कारंडे सर हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांचं खूप मोठं योगदान आहे.
आणि या त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण हा सन्मान सोहळा संपन्न करतो आहोत. तेज उर्फ बंटी डी पाटील साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले आणि साहेबांचं सातत्याने प्रेम या कसबा बावड्यावरती आहे. विकासाची गंगा सातत्याने त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये वाहत राहिलेली आहे आणि म्हणून साहेब बघता बघता लोकनेते म्हणून गोलंदाज तयार आलाय. ज्योतिबा पाटील या दरम्यान अगदी आपण पाहतोय ज्योतिबा पाटील वरती आक्रमण आहे, परंतु झेल झालाय. धक्का क्रमांक 4 आहे. 4 बाद धापलकर धावा संख्या 65 धावा आणि समीकरण आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत ते अजूनही ब्रवीम देसाई आणि या दरम्यान आपण पाहिले चेंडू मिड विकेटला तिथे एक सिंगल तर आरामात येताना पाहायला मिळाली आणि आता समीकरण बदललं जाईल. समीकरण शेवटचे 4 चेंडू आणि बनवायच्या बारी. मेगा फायनल आहे एटी स्पोर्ट्स आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं इथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. हो 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 इथे वाईट बॉल आलाय. वाईट बॉल. 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू 11 गोलंदाज तयार आहे. या दरम्यान आपण पाहिलं इथे रिवाचा प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षक तैनात. आणि इथे फलंदाज बाद. विकी पुजारी इथे मात्र आपण पाहतोय स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. प्रवीण सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी करताना पाहायला मिळालाय, पण इथे आपण नेहमी सांगतो न्यू बॅटर कोण. ज्योतिबा पाटील काय नवीन सांगण्याची गरज नाही. फलंदाजी गोलंदाजी अतिशय अफलातून होताना पाहिलेली या ज्योतिबा पाटीलची. तो इथे मात्र कशा प्रकारची कामगिरी करतोय आणि त्याच्या विरोधात कोणता फलंदाज येतोय. मी एक त्या दिवशी वाक्य सांगितलं होतं की अपनी कीमत उतनी रखी जो अदा हो सके. अपनी कीमत उतनी रखिए जो अदा हो सके. अगर अनमोल हो गए तो तना हो जाओगे. खेल ताश का हो, जिंदगी का हो या हो क्रिकेट का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. ज्योतिबा पाटीलच्या समोर यायचंय तर तितक्या ताकदीचा फलंदाज असावा त्यांना आपण पाहतोय. या दरम्यान आपण पाहिले इथे मित्र पंचाकडे खूप अपील केलं गेलंय. अपील मध्ये उत्साह जबरदस्त. आत्मविश्वास धडकणे तेज करणे वाला मुकाबला आहे. पाहायचं सोडा ऐकायचं पण नाही, कारण तुम्ही आता तुमच्या हृदयावरती हात ठेवून पहा. तुमच्याच हृदयाचे ठोके कदाचित कमी जास्त होत असतील. माईक बंद केला तर कदाचित शेजारच्या मित्राला त्याच्या मित्राचे हृदयाचे ठोके ऐकू येतील इतकी मोठी शांतता आहे. 2 चेंडू 10. मॅच संपल्यावर कुणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. 2 चेंडू 10 आणि इथे परत एकदा मात्र डॉट बॉल. शेवटचा 1 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. मैदानाच्या आतमध्ये कुणी येऊ नका. मॅच संपलेली नाहीये. मॅच अजून संपलेली नाहीये. मी सगळ्या माझ्या एकदम क्रिकेट है, या कुछ भी हो सकता है. कारण या ओव्हर मध्ये आम्ही एक वाईड बॉल पण पाहिलेला आहे, त्यामुळे इथं मॅच अजून संपलेला नाहीये. 1 चेंडू 10. 1 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज तयार. आणि इथे या स्पर्धेचा मानकरी ठरलाय एटी स्पोर्ट्स, अरुण तेली स्पोर्ट्स.